अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कलियुगात स्वामी समर्थांच्या भक्तीशिवाय पर्यायच नाही। आपण आज कलियुगात जगत आहोत। कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे। याचे कारण कलियुग म्हणजे पाप, व्यभिचार, भ्रष्टाचार, अत्याचार याचे माहेरघर आहे। कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर, धीड आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागणार आहे व त्यासाठी स्वामी समर्थांची भक्तीच आपल्याला तारू शकते। हे त्रिवार सत्य आहे। स्वामी भक्तीचे मुख्य प्रसार होते। स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयाच्या मुख्य 4 अवतारांपैकी एक होते। हे सर्व स्वामी भक्तांना माहीतच आहे। स्वामी हे नुसतेच दत्ताचे अवतार नव्हे, तर ते एक प्रखर, तेजस्वी आणि अविनाशी दैवी पुरुष होते। स्वामींनी गाजलेल्या, खचलेल्या, पिचलेल्या आणि दुर्बल्य माणसाला कनवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता। स्वामी हे अतिशय भक्तवत्सल होते। भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ होय। स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते। त्यांचा भक्ती मार्ग हा साधा, सरळ, सोपा आणि स्वार्थविरहित होता। स्वामी समर्थांनी नुसतेच चमत्कार केले नाहीत, तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती। नोकरी असो, घराचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो वा घरगुती वाद असो, स्वामींनी पुढाकाराने भक्तांचे प्रश्न सोडवून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले। स्वामी चमत्कारित होते, पण अंधश्रद्धाळू नाही। स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते। स्वामींनी भक्त समूहाला दिशादर्शन करण्यासाठी आणि दत्तात्रेयाच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले, पण स्वामींच्या भक्ती मार्गात अंधश्रद्धेला अजिबात थारा नव्हता। त्यांनी भक्तांना अंगाऱ्या धुपाऱ्यापासून दूर ठेवले। हे त्यांच्या भक्तीचे विषय। स्वामींनी कोणत्या भक्तांकडून काही मागणी केली हे असे अशक्यच होते। त्यांना फक्त खरी भक्ती हवी होती। भक्ताला खर्चात पाडणे त्यांना आवडत नसे। स्वामींची भक्ती ही तारक आहे। श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे। संकट समयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी मार्ग दाखवतात, असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे। स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे। भक्तांना संकटाला सामोरं जाण्यासाठी
जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते. स्वामी समर्थ हे भक्तांच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहे. स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्तांची खरी भक्ती ते जाणतात. त्यामुळेच स्वामी समर्थांच्या भक्तगणांमध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत आहे. स्वामींच्या चमत्काराचे, त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली त्यांच्या भक्तांना मिळत आहे. श्री दत्त हवे असल्यास स्वामी समर्थांना शरण जा. कलियुगात सर्व संकटांना सामोरे जायचे असल्यास स्वामी समर्थांची भक्ती ही अत्यावश्यक आहे. आणि जर आपल्याला श्री दत्त हवे असल्यास स्वामींना समर्थांचं शरण जा. भक्तांनो, नामस्मरणात जी शक्ती आहे